महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या तुटला घाम त्याला कोण घालिली असेल दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला न पगार कुणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोला मैं लावूंगा शिवाजी को आणि त्यानं उडा उचलला. नवतेचा फजल खान जीता जागता जणू सैतान. खान बोलला छाती टोकून शिवबाला टाकतो चिडून. कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठा गुंत त्याचे घोड धड पाहिलं फौज फाटली पडत आणि 10 हत्तीचं बळ पाहणारा कापच. वाटेत भेटेल त्याला चिडीत खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू मिटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिल्पाचं काय खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना दुर्बळ खानाला कसा ठोकणार. काय लढवावा हुजर चिंतेचं पंत सरकार. अशा वाघिणीचा देव छावा अशा वाघिणीचा देव छावा गनिमान कसा ठेचावा डोक्यात कणी निघावा भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलं बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाचं करामतीची त्यास काही जाणीव शक्तीची करील काही कल्पनेयुक्तीची हजीची करील काही कल्पनेयुक्तीची हजीची. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियाना आणि अशा या शामियान्यात खान दौलत दुलत आला. सय्यद बनला त्याच्या संगतीला शिवबाची संगती माला. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाथ मारतो हसली रोखून नजारा गगनी जुरहाजी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानचा अभिमान मानला कट्यारीचा वाद त्यानं केला गरखन आवाज झाला चिलखत अंगाला. खानाचा वाद फुका गेला. खान एरबडला. तिच्यात महाराजांनी पोटामध्ये पिजवाडा केला वादनकांचा वाडा केला तर